मित्रांनो, जर आपण बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर आपल्यासाठी एक मस्त संधी चालून आली आहे. बँकेत नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ग्रॅज्युएट किंवा पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. ही भरती विशेषतः फ्रेशर्स उमेदवारांसाठी असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रकडून तब्बल 600 ॲप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून 15 जानेवारी 2026 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच 25 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ॲप्रेंटिसशिपच्या काळात उमेदवारांना बँकेत काम करण्याचा प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. खास करून फ्रेशर्स तरुणांसाठी ही ॲप्रेंटिसशिप अतिशय फायदेशीर असते. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष वयोमर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासोबतच 10वी व 12वीची मार्कशीट असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये तुमच्या स्थानिक भाषेत तुम्ही शिक्षण पूर्ण केलेले असावे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना 1 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. पुनश्च एकदा वेबसाईट सांगतो आहे, bankofmaharashtra.bank.in. आणि याकरता अर्ज करणारा हा पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. ही पहिली बाब. दुसरं असं की त्याला स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. ह्या 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या ॲप्रेंटिसशिपमुळे बँकिंग व्यवहारांबाबत तरुणांना पूर्ण माहिती होईल आणि त्याचा फायदा त्याला पुढील काळामध्ये होऊ शकतो. म्हणून ही मिळालेली संधी जी आहे, या संधीचं आपण सोनं करावं. धन्यवाद.